जसा क्रिकेटमध्ये बेनिफिट ऑफ डाऊट हा नियम असतो, तसाच न्यायव्यवस्थेतही एक महत्त्वाचा नियम आहे रिझनेबल डाऊट. हा नियम नेमका काय असतो हे समजून घेण्यासाठी अलीकडेच आलेल्या पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाच्या निकालाकडे पाहूया. तब्बल 20 वर्ष न्यायालयात चाललेल्या या खटल्यात कोर्टाने सर्व 9 आरोपींची निर्दोष मुक्तता केली. मात्र हा निकाल देताना न्यायालयाने स्पष्ट केले की ठोस आणि विश्वासार्ह पुराव्यांच्या अभावामुळे आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात येत आहे. कोर्टात सादर करण्यात आलेले पुरावे आणि माफीच्या साक्षीदाराची साक्ष न्यायालयाला विश्वासार्ह वाटली नाही. त्यामुळे रिझनेबल डाऊटचा फायदा आरोपींना मिळाला आणि त्यांची सुटका झाली. आता येऊया सध्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणाकडे. या प्रकरणात सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी केतन अग्रवालला लोहगडाच्या कड्यावरून ढकलून त्याची हत्या केली असा गंभीर आरोप आहे. मात्र हे सध्या फक्त आरोप आहेत. हे आरोप न्यायालयात सिद्ध करण्यासाठी पोलिसांना भक्कम आणि कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य पुरावे सादर करावे लागणार आहेत. याच कारणामुळे एक मोठी चर्चा सुरू झाली आहे. केतनला लोहगडावरून सिया आणि चेतन यांनीच ढकललं हे सांगणारा एकही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार अद्याप समोर आलेला नाही. त्यामुळे अनेक जण प्रश्न विचारत आहेत, साक्षीदार नसल्यामुळे सिया आणि चेतन यांची ही निर्दोष सुटका होऊ शकते का? उत्तर आहे नाही. कारण भारतीय न्यायव्यवस्थेत फक्त प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलाच पाहिजे असा कोणतेही नियम नाही. अनेक वेळा परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारेही आरोपींना दोषी ठरवून शिक्षा सुनावली जाते. यासाठी पुण्यात 42 वर्षापूर्वी दिलेला एक ऐतिहासिक निकाल अत्यंत महत्त्वाचा ठरतो. या निकालात सर्वोच्च न्यायालयाने मांडलेला पंचशील सिद्धांत पुढे अनेक महत्त्वाच्या खटल्यांचा आधार बनला. इतकंच नाही, नसरापूर प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा सुनावताना देखील याच पंचशील सिद्धांताला निर्णायक महत्त्व देण्यात आलं होतं. म्हणूनच आता अनेक कायदेतज्ञांचं म्हणणं आहे की जर पोलिसांनी आवश्यक परिस्थितीजन्य पुरावे सिद्ध केले तरच या पंचशील सिद्धांताच्या आधारे सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनाही कठोर शिक्षा होऊ शकते. पण नेमका हा पंचशील सिद्धांत काय आहे, तो 42 वर्षापूर्वीच्या त्या ऐतिहासिक प्रकरणात कसा तयार झाला आणि त्याचा केतन अग्रवाल हत्या प्रकरणाशी काय संबंध आहे, हेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी उमेश शिंदे आणि तुम्ही पाहताय उमेश मुंबईवाला. सर्वप्रथम पाहूया सिया आणि चेतन यांच्या सुटकेची शक्यता का व्यक्त केली जात आहे. 29 जून रोजी या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात झाली. या सुनावणी दरम्यान आरोपींच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद विशेष लक्षवेधी ठरला. सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांची अटकच बेकायदेशीर असल्याचा दावा त्यांच्या वकिलांनी केला. केतनच्या आई वडिलांनी हत्या झाल्याचा आरोप केला म्हणून त्या मृत्यूला हत्या म्हणता येणार नाही. त्यामुळे दोन्ही आरोपींना जामीन मिळायला हवा असा युक्तिवाद बचाव पक्षाने केला. या युक्तिवादातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या प्रकरणात आजपर्यंत एकही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार समोर आलेला नाही. त्यामुळे केतनची हत्या सिया आणि चेतन यांनीच केली हे न्यायालयात सिद्ध करणं पोलिसांसमोरच सर्वात मोठं आव्हान ठरणार आहे. चेतन चौधरीचे वकील राधेश्याम उत्तरवार यांच्या म्हणण्यानुसार आरोप सिद्ध करण्यासाठी पोलिसांना केवळ आरोप करून चालणार नाही, तर त्या आरोपांना पुष्टी देणारे ठोस आणि वैज्ञानिक पुरावे न्यायालयासमोर मांडावे लागतील. पोलिसांनी जो घटनाक्रम मांडला आहे तो प्रत्यक्षात तसाच घडला होता का हे सिद्ध करण्यासाठी त्यांच्यासाठी आवश्यक असणार आहे. बचाव पक्षाचं म्हणणं आहे की पर्यायी कथा मांडण्यापेक्षा पोलिसांनी सादर केलेल्या प्रत्येक पुराव्याची अचूकता, त्यातील त्रुटी आणि विसंगती तपासण्यावर त्यांचा भर असेल. मात्र कायदेतज्ञांच्या मते प्रत्येक गुन्ह्यामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असणं आवश्यक नसतं. अनेक वेळा संपूर्ण गुन्हा परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारेही सिद्ध केला जाऊ शकतो. त्यामुळेच पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणात परिस्थितीजन्य पुराव्यांची अखंड साखळी तयार करण्यावर भर दिला आहे. यासाठी पोलिसांनी 2 वेळा क्राईम सीन रिॲक्शन केलेला आहे. सिया आणि चेतनला लोहगडावर नेऊन हत्येच्या दिवशी नेमकं काय झालं, काय घडलं याची पुन्हा पडताळणी करण्यात आली. याशिवाय सीसीटीव्ही मध्ये हुडी घालून दिसणारी व्यक्ती चेतन चौधरीच आहे हे सिद्ध करण्यासाठी त्यांचं गेट ॲनालिसिस करण्यात आलं. त्याचबरोबर सिया आणि चेतनचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड म्हणजे CDR, मोबाईल लोकेशन, इलेक्ट्रॉनिक पुरावे आणि फॉरेन्सिक पुरावेही गोळा करण्यात आले. जर या सर्व पुराव्यामधून पोलिसांना हे सिद्ध करता आलं की गुन्हा घडला आहे आणि तो या दोघांनीच केलेला आहे, तर प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसतानाही न्यायालय आरोपींना दोषी ठरवू शकते. याच ठिकाणी 1984 मधील शरद बिर्धीचंद सारडा विरुद्ध महाराष्ट्र राज्य या ऐतिहासिक प्रकरणाचा निकाल अत्यंत महत्त्वाचा ठरतो. कारण परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे गुन्हा सिद्ध करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने याच प्रकरणात काही मूलभूत तत्व निश्चित केली होती.
हीच तत्व पुढे पंचशील सिद्धांत म्हणून ओळखली जाऊ लागली. बघा झालं काय, 1984 मधील शरद बिर्दीचंद सारडा विरुद्ध महाराष्ट्र राज्य या प्रकरणात पुण्यातील मंगळवार पेठेत राहणाऱ्या शरद सारडा यांच्यावर त्यांच्या पत्नी मंजू सारडा यांना विष देऊन ठार मारल्याचा आरोप होता. या प्रकरणात प्रथम सत्र न्यायालयाने आणि त्यानंतर उच्च न्यायालयाने सुद्धा शरद सारडा यांना दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर संपूर्ण चित्र बदललं. सरकारी पक्षाचा दावा होता की शरद सारडा आणि त्यांच्या पत्नीमध्ये सतत वाद होते. आरोपीचे दुसऱ्या एका महिलेशी संबंध होते आणि त्यामुळे पत्नीचा काटा काढण्याचा त्यांचा हेतू होता. तसेच हत्येच्या दिवशी शेवटच्या क्षणी मंजू सारडा या आरोपी सोबतच दिसल्या होत्या. त्यामुळे पत्नीची हत्या शरद सारडा यांनीच केलेली आहे असा सरकारी पक्षाचा दावा होता. मात्र या संपूर्ण प्रकरणात एक मोठी अडचण होती. एकही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता. संपूर्ण खटला सर्वोच्च न्यायालयाने सरकारी पक्षाने मांडलेल्या प्रत्येक परिस्थितीची आणि प्रत्येक पुराव्याची बारकाईने तपासणी केली. त्यानंतर निकाल देताना न्यायालयाने महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं. न्यायालयाने म्हटलं की सरकारी पक्षाने काही परिस्थिती निश्चितपणे सिद्ध केल्या असल्या तरी त्या सर्व परिस्थिती एकमेकांशी अशा पद्धतीने जोडल्या गेल्या नाहीत की त्यातून आरोपीच गुन्हेगार आहे हा एकमेव निष्कर्ष काढता येईल. परिस्थितीजन्य पुराव्यांच्या साखळीत अनेक महत्त्वाचे दुवे गायब होते. कोर्टाने स्पष्ट केलं की परिस्थितीजन्य पुराव्यांची साखळी पूर्ण, अखंड आणि निर्दोष असणं आवश्यक आहे. केवळ संशय निर्माण होणं पुरेसं नसतं. तो संशय बियॉन्ड रिझनेबल डाऊट म्हणजेच वाजवी शंकेपलीकडे जाऊन सिद्ध झाला पाहिजे. या प्रकरणात तसं झालं नव्हतं. मात्र याच निकालात सर्वोच्च न्यायालयाने आणखीन एक ऐतिहासिक निर्णय दिला. न्यायालयाने सांगितले की जेव्हा एखादी केस पूर्णपणे परिस्थितीजन्य पुराव्यांवरती आधारित असते तेव्हा आरोपीला दोषी ठरवण्यासाठी 5 अत्यावश्यक अटी पूर्ण झाल्या पाहिजेत. यालाच पुढे 5 गोल्डन प्रिन्सिपल किंवा पंचशील सिद्धांत म्हणून ओळखलं जाऊ शकतं. या 5 अटी पूर्ण झाल्या तर प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसतानाही आरोपीला दोषी ठरवून शिक्षा सुनावली जाऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाने मांडलेल्या पंचशील सिद्धांतातील पहिली अट अशी आहे की आरोपी विरोधात सादर करण्यात आलेला प्रत्येक परिस्थितीजन्य पुरावा आणि प्रत्येक तथ्य पूर्णपणे, स्पष्टपणे आणि खात्रीशीरपणे सिद्ध झालं पाहिजे. दुसरी अट म्हणजे सिद्ध झालेली सर्व पुरावे फक्त आणि फक्त आरोपीच दोषी आहे याच निष्कर्षाकडे निर्देश करणारे असले पाहिजेत. या पुराव्यांमधून इतर कोणाच्याही सहभागाची किंवा दुसऱ्या कोणत्याही शक्यतेची वाजवी शंका उरता कामा नये. तिसरी अट अशी आहे की सादर केलेले सर्व परिस्थितीजन्य पुरावे ठोस, निर्णायक आणि निर्विवाद असले पाहिजेत. केवळ अंदाज, शक्यता किंवा संशयाच्या आधारावर शिक्षा देता येत नाही. चौथी अट म्हणजे आरोपी निर्दोष असण्याची प्रत्येक वाजवी शक्यता पुराव्यांच्या आधारे पूर्णपणे नाकारली गेली पाहिजे. म्हणजेच न्यायालयासमोर सादर करण्यात आलेल्या पुराव्यांमधून आरोपीशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीने गुन्हा केला असण्याची शक्यता शिल्लक राहता कामा नये. आणि पाचवी व सर्वात महत्त्वाची अट म्हणजे संपूर्ण पुरावा हा अखंड आणि सलग साखळीच्या स्वरूपात असला पाहिजे. त्या साखळीतील प्रत्येक दुवा एकमेकांशी इतका सुसंगत असला की त्यातून हा गुन्हा फक्त आणि फक्त याच आरोपीने केला आहे हाच एकमेव निष्कर्ष निघाला पाहिजे. याच 5 अटींना सर्वोच्च न्यायालयाने पंचशील सिद्धांत असं नाव दिलं. याच पंचशील सिद्धांताचा आधार घेत पुढे नसरापूर प्रकरणात आरोपी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. विशेष म्हणजे या प्रकरणातील एकही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता. तरी देखील सरकारी पक्षाने परिस्थितीजन्य पुराव्यांची इतकी मजबूत साखळी न्यायालयासमोर उभी केली की आरोपीशिवाय दुसरा कोणताही निष्कर्ष शक्यच राहिला नाही. निकाल देताना न्यायालयाने स्पष्टपणे नमूद केलं की पंचशील सिद्धांतातील पहिली अट सरकारी पक्षाने संपूर्ण केली आहे आणि आरोपी भीमराव कांबळेंनीच हा गुन्हा केला याबाबत कोणतीही वाजवी शंका उरत नाही. न्यायालयाने पुढे असंही म्हटले की या प्रकरणातील सर्व तथ्ये आणि परिस्थिती एकमेकांशी इतकी सुसंगत आहे की फिर्यादी पक्षाच्या कथनावर कोणतीही शंका निर्माण होत नाही. याशिवाय वैद्यकीय पुरावे, इलेक्ट्रॉनिक पुरावे आणि फॉरेन्सिक पुरावे या तिन्ही प्रकारच्या पुराव्यांनी सरकारी पक्षाचा दावा भक्कमपणे सिद्ध केला. या सर्व पुराव्यांनी आरोपी निर्दोष असण्याच्या इतर सर्व शक्यता पूर्णपणे फेटाळून लावल्या. न्यायालयाच्या मते सरकारी पक्षाने सादर केलेली परिस्थितीजन्य पुराव्यांची साखळी पूर्ण, अखंड आणि विश्वासार्ह होती. त्यामुळे फक्त आणि फक्त भीमराव कांबळेंनीच हा गुन्हा केला हा निष्कर्ष निघत होता. याच कारणामुळे पंचशील सिद्धांतातील सर्व अटी पूर्ण झाल्याचं मान्य करत न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली.
आता प्रश्न असा आहे की केतन अग्रवाल प्रकरणातही हेच पंचशील सिद्धांत लागू होतात का? कायदेतज्ञांच्या मते याच पंचशील सिद्धांतातील 5ही अटी पूर्ण करण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना यश आलं तर सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनाही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसतानाही कठोर शिक्षा होऊ शकते. यासाठी पोलिसांनी गोळा केलेले CDR म्हणजेच कॉल डिटेल रेकॉर्ड्स, मोबाईल लोकेशन, इलेक्ट्रॉनिक पुरावे, फॉरेन्सिक रिपोर्ट आणि इतर वैज्ञानिक पुरावे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. याचबरोबर पोलिसांनी चेतन चौधरीचं गेट अनालिसिस म्हणजे जेव्हा तो गेटवरती येताना गेट अनालिसिस देखील केलेला आहे. तज्ञांच्या मते गेट अनालिसिस ही एक वैज्ञानिक फॉरेन्सिक पद्धत आहे. यात आरोपीला घटनास्थळी नेलं जातं आणि त्याच्या चालण्याच्या पद्धती, शरीराची ठेवण, हातपायांची हालचाल, उंची, शरीराची रचना, चेहऱ्यावरील हावभाव आणि बॉडी लँग्वेज याचा सविस्तर वैज्ञानिक अभ्यास केला जातो. यानंतर हा डेटा घटनास्थळी CCTV फुटेज किंवा इतर व्हिडिओ पुराव्यांशी तुलना केला जातो. त्यामुळे CCTV मध्ये दिसणारी व्यक्ती आरोपीच आहे की नाही हे वैज्ञानिक पद्धतीने तपासता येतं. याच कारणामुळे फॉरेन्सिक गेट अनालिसिसच्या निष्कर्षांना न्यायालयात आव्हान देणं तुलनेने कठीण मानलं जातं. केतन अग्रवाल प्रकरणात आजपर्यंत कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार समोर आलेला नाही. त्यामुळे पोलिसांना क्राईम सीन क्रिएशन, गेट अनालिसिस, CDR, मोबाईल लोकेशन आणि इतर फॉरेन्सिक पुरावे यांच्या आधारे न्यायालयासमोर घटनाक्रम वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. म्हणजेच सिया आणि चेतन घरातून बाहेर पडणं, लोहगडावर पोहोचणं, घटनास्थळी त्यांची उपस्थिती, त्यानंतर घडलेली घटना आणि त्यापुढील सर्व घडामोडी या प्रत्येक घटनेचे स्वतंत्र पुरावे जोडून एक अखंड साखळी तयार करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. जर पोलिसांना ही संपूर्ण साखळी कोणताही दुवा न तुटता न्यायालयासमोर सिद्ध करता आली तर सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या पंचशील सिद्धांताच्या आधारे सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनाही कठोर शिक्षा होण्याची शक्यता कायदेतज्ञ व्यक्त करत आहेत. आता या प्रकरणात न्यायालयाने नेमके कोणते पुरावे सादर होतात, पंचशील सिद्धांतातील 5ही अटी पूर्ण होतात का आणि न्यायालय याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतं हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. तुम्हाला काय वाटतं? प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसतानाही परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना शिक्षा होऊ शकते का? तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण, सखोल आणि विश्लेषणात्मक व्हिडिओसाठी उमेश मुंबईवाला या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.